कारण आपलं ओव्हरनाईट फास्ट होतो, त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्या एनर्जी लेव्हल्स कमी असतात. सो मॉर्निंग सेशनमध्ये बऱ्याच वेळेला ॲथलीटना खूप जास्त फटीग येतो. सो ते अव्हॉइड करायचं असेल तर वी हॅव टू ईट सम स्मॉल स्नॅक. सो जेव्हा आपण एक्सरसाइजच्या आधी काही खातो, तेव्हा आपण आपली बॉडीची एनर्जी रिचार्ज करतो. जसं आपण मोबाईल रिचार्ज करतो, तसं वी हॅव टू रिचार्ज आवर एनर्जी. सो तो जो एनर्जीचा डोस आहे, जो आपल्याला पाहिजे, तो आपल्याला प्री एक्सरसाइज मीलमधनं मिळणार आहे. जनरली बऱ्याच सायकॉलॉजिकल एक्सपेरिमेंट्समध्ये असं पण म्हणलंय, की शेअरिंग इज केअरिंग. सो जर टीममेट्स जे आहेत, त्या सगळ्यांनी जर आपलं मील शेअर केलं, एकत्र खाल्लं, तर दॅट हेल्प्स टू बिल्ड टीम बॉन्डिंग. सो प्री एक्सरसाइज मील कॅन ॲक्चुअली हेल्प यू टू बिल्ड टीम बॉन्डिंग. सो मी जेव्हा माझ्या टीम बरोबर हे एक्सपेरिमेंट केलं, सो आमचं एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालं. वी कुड सी द इम्प्रूव्हमेंट इन टीम डायनॅमिक्स. So the pre-exercise meal, if you can eat together, that will certainly help you to achieve that. So pre-exercise meal मध्ये आपण काय खायचंय? सो आपल्याला सायंटिफिक डेटाने असं सांगितलंय, की एक्सरसाइज करायच्या आधी आपण जे खातो, that has to be high in carbohydrate, moderate protein and limited fat. असा टाइपचा मेन्यू आपल्याला बनवायचा आहे. आपलं एक्सरसाइजच्या आधीचं मील हे तिखट नको, मसालेदार नको, ऑइली नको आणि शक्यतो ट्राय टू अव्हॉइड नॉन व्हेजिटेरियन फूड. असं आपल्याला रिसर्च स्टडीमध्ये काही सांगितलं नाही, की नॉनव्हेज खा किंवा खाऊ नका. पण माझा प्रॅक्टिकल असा अनुभव आहे, की जेव्हा आपण नॉन-व्हेज खातो, स्पेशली इंडियन नॉन-व्हेज ज्याच्यामध्ये करीज असतात, तेल असतं, मसाला असतो आणि ते खाऊन जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करायला जाता, तेव्हा बऱ्याच ॲथलीटने ॲसिडिटी रिपोर्ट केलंय किंवा ॲसिड रिफ्लक्स होतं, पोटात दुखतं, व्हॉमिटिंग होतं. सो इफ यू अव्हॉइड दॅट गॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट, ट्राय टू हॅव युअर प्रोटीन फ्रॉम व्हेजिटेरियन सोर्सेस. दॅट्स माय प्रॅक्टिकल सजेशन. तुम्ही 3 ते 4 तास आधी खाऊ शकता किंवा तुम्ही 1 ते 2 तास आधी खाऊ शकता, डिपेंडिंग अपॉन युअर गॅस्ट्रिक कम्फर्ट. जर तुम्ही नर्व्हस प्लेयर आहात आणि स्पेशली तुम्हाला खूप टेन्शन येतं कॉम्पिटिशनच्या आधी, तर मी सजेस्ट करीन तुम्ही 3 ते 4 तास आधी खा, सो यू आर व्हेरी कम्फर्टेबल. 3 ते 4 तास आधी खाताना यू कॅन हॅव लार्ज मील. फॉर एक्झाम्पल, जर तुमचा मॅच संध्याकाळी 4 वाजता आहे, तुम्ही 12 वाजता प्रॉपर लंच घेऊ शकता. पोळी, भाजी, आमटी, भात, कोशिंबीर, ताक. सो यू कॅन हॅव स्क्वेअर मील. जर तुम्ही 1 ते 2 तास आधी खाणार असाल, तर यू हॅव टू हॅव अ स्मॉल स्नॅक. ओके. प्रेफरेबली सिंपल कार्बोहायड्रेट, कारण आपल्याला पटकन एनर्जी पाहिजे. राइट? So you can have fruit smoothie, carbohydrate bar, you can have bread jam, boiled potato sandwich, cornflakes with low fat milk. असं तुम्ही 1 ते 2 तास आधी घेऊ शकता. आय जस्ट वॉन्ट टू हायलाइट दी रिसेंट डेव्हलपमेंट. आपले जे रिसेंट स्टडीज आहेत त्याच्यामध्ये असं समोर आलंय, की जर आपण बीटरूट खाल्लं 2 ते 3 तास आधी आपल्या एक्सरसाइजच्या किंवा कॉम्पिटिशनच्या, तर आपल्याला त्याचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. ऑफकोर्स ह्याच्यासाठी तुम्हाला एक 6 ते 7 आठवड्यापासून तुम्हाला बीटरूट खायची सवय करावी लागेल, ज्याला गट ट्रेनिंग असं म्हणतात. जेणेकरून ॲक्चुअली कॉम्पिटिशनच्या दिवशी तुम्हाला ह्याचा फायदा होऊ शकतो. सो बीटरूटमध्ये नायट्रेट नावाचं एक कंपाऊंड असतं, ज्याच्यामुळे मसल एनर्जेटिक्स इम्प्रूव्ह होत आहेत, मसल कॉन्ट्रॅक्शन इम्प्रूव्ह होत आहे. इट डिलेज दी ऑनसेट ऑफ फटीग, इट हेल्प्स टू क्लिअर दी लॅक्टिक ऍसिड अक्युम्युलेशन. नंतर आपले जे कार्डिओवॅस्क्युलर फंक्शन आहेत ते इम्प्रूव्ह होत आहे. आणि स्पेशली स्पीकिंग अबाउट टीम स्पोर्ट लाईक अ कबड्डी, वेर यू आर डुईंग हाय इंटेन्सिटी इंटरमिटंट परफॉर्मन्स, ज्याच्यामध्ये फास्ट ट्विच मसल फायबर आपण जास्त वापरतो, तर फास्ट ट्विच मसल फायबरचे पण एनर्जेटिक्स आणि डायनामिक्स इम्प्रूव्ह होतात वेन यू ईट नायट्रेट. राईट? तुमचं कॉग्निशन पण इम्प्रूव्ह झालेलं काही काही स्टडीजमध्ये रिपोर्ट झालंय. सो माय सजेशन इज दॅट तुम्ही जो काय मेन्यू प्लॅन कराल, त्या मेन्यूमध्ये ट्राय टू ऍड बीटरूट. दॅट विल सर्टनली हेल्प यू. माझ्या ऍथलीट्स बरोबर मी एक्सपेरिमेंट केलंय आणि मला खूप चांगला रिझल्ट आलाय. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी विथ बीटरूट. युअर नेक्स्ट इम्पॉर्टंट मील इज ड्युरिंग एक्सरसाइज. स्पेशली जे ऍथलीट लवकर एक्झॉस्ट होतात, म्हणजे एक्सरसाइज सुरू झाल्यावर अर्ध्या पाऊण तासातच यू आर ड्रेन्ड आउट. सो यू कॅन ईट सम बाईट साईज स्नॅक ऑर अ लिक्विड, जेणेकरून तुमचा एनर्जी टॉपअप होईल. यू कॅन डिले दी ऑनसेट ऑफ फटीग. ड्युरिंग एक्सरसाइज जर तुम्ही काही खाल्लं तर इट इम्प्रूव्ह युअर कॉन्सन्ट्रेशन अँड मेंटल परफॉर्मन्स. सो ज्यांना कन्फ्युजन वगैरे असा काय प्रॉब्लेम होत असेल, तर यू कॅन हॅव अ लिक्विड ऑर अ बाईट साईज स्नॅक. आता कबड्डी या खेळाचा विचार केला तर यू हॅव ओनली 5 मिनिट्स ब्रेक. सो यू हॅव 20 मिनिट्स राउंड अँड मध्ये यू हॅव 5 मिनिट्स ब्रेक.
आता 5 मिनिटं तुम्ही खाऊ शकता का? Yes, you can eat, but you have to train your gut. So I don't know about any kabaddi player, but I know about some cricketers जे आपले टीम मध्ये आहेत, इंडियन टीम मध्ये. They prefer to eat खजूर आणि रेझिन्स, किंवा काही काही जण बनाना खातात. बरेच प्रोफेशनल फुटबॉल प्लेयर आहेत, they eat sports gel during their match. But you have to train your appetite. My suggestion is that कबड्डीचा विचार केला तर I think sports drink is also a very good option to have it. Because sports drink नी तुम्हाला of course energy पण मिळेल, electrolytes पण मिळतील. So when you get that 5-minute break, you can have sports drink for a kabaddi player. Okay, so next important meal is post exercise. कारण जेव्हा एक्सरसाइज संपतो किंवा तुमची कबड्डीची मॅच संपते, जनरल ॲटिट्यूड इज सेलिब्रेशन अँड रिलॅक्सेशन. सो हे जे मील आहे ते मोस्ट निग्लेक्टेड आहे आणि जनरली लोक फॅन्सी काहीतरी खाणं प्रेफर करतात जेव्हा एक्सरसाइज संपतो तेव्हा, आणि इकडेच मग सगळी गडबड होते. कारण पोस्ट एक्सरसाइज मील इज व्हेरी क्रुशियल फॉर अ रिकव्हरी. आता जेव्हा कोच येतात तेव्हा कोच बऱ्याच वेळेला असं ब्रीफ करतात की हा जो माझा XYZ ॲथलीट आहे, ह्याचा प्रॉब्लेम असा आहे की ह्याला डोम्स होत आहे. डोम्स म्हणजे डिलेड ऑनसेट ऑफ मसल सोरनेस. सो एक्सरसाइज झाल्यानंतर अनेक तासानंतर मसल सोर व्हायला लागतात, इन्फ्लामेशन होतं. बऱ्याच प्लेयर्सना रात्री झोप येत नाही कारण बॉडीमध्ये काहीतरी दुखतंय. सो अँकल दुखतोय, नी दुखतोय, काफ मसल दुखतोय. नाहीतर कोच असं पण रिपोर्ट करतात की मॉर्निंग सेशन मध्ये हा ऍथलीट फार स्लगिश आहे, ह्याची बॉडी हेवी आहे, किंवा ऍथलीट्स कंप्लेंट करतात दॅट माय क्वाड्रासेप्स आर सो हेवी दॅट आय कांट इवन वॉक. राईट. सो तुमची बॉडी हेवी होते, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, कन्फ्युजन होतंय, हे सगळे जे साईन्स आहेत दॅट इज अ पुअर रिकव्हरी. राईट. सो आपण जर रिकव्हरी चांगली केली तर नेक्स्ट डे परफॉर्मन्स चांगला होऊ शकतो, स्पेशली ड्युरिंग दॅट कॉम्पिटिशन डेज वेन यू आर कम्पिटिंग बॅक टू बॅक. So आज semi-final झालंय, next day is final. And if your recovery is not optimal, you're going to perform very bad in final, right? So जे coaches म्हणतात की I don't know final match मध्ये ह्यांना काहीतरी गडबड करतात. So that गडबड is lack of recovery. So आपल्याला एक्सरसाइज स्टडीज मध्ये असं सांगितलंय, जर तुम्हाला तुमची मॅक्झिमम रिकव्हरी करायची असेल तर तुमचा एक्सरसाइज झाल्यानंतर पहिले 30 मिनिटं जे असतात, फॉर एक्झाम्पल तुमचं संध्याकाळी 5 ते 7 वर्कआउट आहे, सो 7 ते 7:30 हा जो 30 मिनिटाचा वेळ आहे दॅट इज व्हेरी व्हेरी क्रुशियल इन टर्म्स ऑफ रिकव्हरी. सो त्याला सायन्स मध्ये आपण असं म्हणतो अॅनाबॉलिक विंडो. तो जर आपण त्या 30 मिनिटात काहीतरी खाल्लं तर आपली रिकव्हरी ही ऑलमोस्ट 100% और मोर देन 100% होऊ शकते. तर तुम्ही जर उजवीकडे ग्राफ बघितला तर तुमच्या लक्षात येईल, खाली दिलंय मिनिट्स आफ्टर वर्कआउट अँड ऑन द लेफ्ट साइड द पोटेन्शियल ऑफ अॅनाबॉलिक ऍक्टिव्हिटी. तुम्ही आता 15 आणि 30. येस, सॉरी मॅम, कंटिन्यू. या, इज देयर एनी प्रॉब्लेम? You be continue ma'am. Mic on हो गया. ओके ओके ओके. सो यू कॅन सी 15 आणि 30 मिनिटं जिकडे लिहिलंय खालती, तर यू कॅन सी दॅट तिकडे आपली मॅक्झिमम रिकव्हरी झालेली आहे. आणि जसा जसा वेळ पुढे जातोय तसं तसं आपली रिकव्हरी ही कमी कमी होते. सो इफ यू ईट आफ्टर 2 hours तर तुमची रिकव्हरी इज ऑलमोस्ट लाईक 0. राईट. सो तुम्हाला पहिल्या 30 मिनिटात खाणं गरजेचं आहे फॉर अ ऑप्टिमल रिकव्हरी. सो यू कॅन सी फ्रॉम दिस ग्राफ ऑल्सो की जर आपल्याला उशीर होत गेला तर आपलं नेट प्रोटीन बॅलन्स पण निगेटिव्ह होतं. राईट. सो आपल्याला एक्सरसाइज संपल्यानंतर इमिजिएटली काहीतरी खाणं गरजेचं आहे. आपण काय खाऊ शकतो तर आपल्याला जो पहिल्या 30 मिनिटात जो स्नॅक खायचा आहे दॅट हॅज टू बी हाय इन कार्बोहायड्रेट, मॉडरेट प्रोटीन, गुड क्वालिटी फॅट अँड गुड क्वालिटी प्रोटीन. सो हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू प्रोटीन आपल्याला त्या स्नॅक मध्ये ऍड करायचं आहे. सो जे व्हेजिटेरियन ऍथलीट आहे तुम्ही चॉकलेट मिल्कशेक पण घेऊ शकता. सो चॉकलेट मिल्कशेक वरती पण रिसर्च आर्टिकल्स आहेत. सो सम रिसर्चर्स आर सेइंग इट इज गुड, सम आर सेइंग नॉट व्हेरी गुड. पण माझा पर्सनल अनुभव आहे की माझ्या ऍथलीट्सना चॉकलेट मिल्कशेकचा चांगला रिझल्ट आलाय. सो इफ यू आर अ व्हेजिटेरियन ऍथलीट, एक्सरसाइज संपल्या
नॉन व्हेजिटेरियन असाल तर मी सांगेन की तुम्ही एग्स खा. एग्स इज व्हेरी व्हेरी गुड ऑप्शन फॉर अ प्रोटीन. देन तुम्ही एग्स बरोबर मिक्स फ्रुट्स खाऊ शकता, ब्रेड खाऊ शकता, कार्बोहायड्रेट बार ओके. तुम्ही हे पण गोष्ट लक्षात ठेवा की पहिली 30 मिनिटं झाल्यानंतर पुढे जो काही आपण जेवण खाणार आहोत दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ युअर रिकव्हरी मील. सो ते प्रत्येक जेवण हे बॅलन्स्ड असलं पाहिजे. त्याच्यामध्ये प्लेंटी ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स पाहिजे. आपल्याला स्वीट पोटॅटो म्हणजे स्वीट पोटॅटो इज व्हॉट इन मराठी? ओके, स्वीट पोटॅटो म्हणजे रताळा. सो रताळा आपल्याला ऍड करायचं आपल्या पोस्ट एक्सरसाइज मील मध्ये फॉर मसल ग्लायकोजन रिसिंथेसिस. नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही एग्स, चिकन, फिश ऍड करू शकता. व्हेजिटेरियन ऍथलीट तुम्ही होल ग्रेन्स आणि डाळी आणि लेग्युम जर ऍड केले तर तुमचा रिकव्हरी चांगली होईल. ओके. सो आय एम Excuse ma'am, screen is not visible. स्क्रीन इज नॉट विजिबल. कोणालाच विजिबल नाही का तुम्हाला विजिबल नाहीये? नाही मॅम, मी टू. स्क्रीन शेअर झालंच नाही मॅडम. सरांनी माझा स्क्रीन बहुतेक डिसेबल केलाय. कारण स्क्रीन दिसलेलंच नाहीये. आय गो बॅक टू द स्लाइड्स. पण सर कुठे आहेत? सर कुठे आहेत? सागर. हा सर, मी केले, स्क्रीन शेअर केली. येस मॅम. स्क्रीन शेअर केली आहे. हो दिसतीये, स्क्रीन दिसतीये मॅडम, तुम्ही स्क्रीन दिसतीये. तुम्हाला पोस्ट एक्सरसाइजचं स्क्रीन दिसलं का? हो, आता दिसलं आलं मॅडम. हो 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 हो, येस मॅम. ओके, हे सगळं दिसलंय ना तुम्हाला? आता आलं. आता आलं. ओके. सो नाव आय वॉज टॉकिंग अबाउट फूड. फूड बरोबर वॉटर इनटेक पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. कारण आय डोंट नो आपल्यापैकी किती लोकांना माहितीये, बट वॉटर इज अ न्यूट्रिएंट. त्यामुळे वॉटर इनटेक पण तेवढाच महत्वाचा आहे. बऱ्याच ऍथलीटना अशी सवय आहे की मी जेव्हा तहान लागणार आहे तेव्हा मी पाणी पिणार आहे. राईट. सो ही फार वाईट सवय आहे. कारण स्पोर्ट्स स्टडीज मध्ये असं म्हटलंय की थर्स्ट इज अ पुअर इंडिकेटर ऑफ हायड्रेशन. जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपण ऑलरेडी 2 ते 3% डिहायड्रेटेड असतो. त्यामुळे प्रत्येक कबड्डी प्लेअरनी डिलिजंटली पाणी पिलं पाहिजे. कॉन्शियसली यू शुड ड्रिंक वॉटर. सो पाणी का प्यायचं मी थोडक्यात सांगते. पाण्याचं का महत्व आहे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये. कारण आपण जेव्हा कुठलं पण फिजिकल ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा आपल्या शरीराचं कोर टेम्परेचर वाढतं. हे वाढलेलं टेम्परेचर कमी करण्यासाठी, बॉडीला कूल करण्यासाठी आपल्याला घाम येतो. सो वेन यू स्वेट यू लूज बॉडी वॉटर, यू लूज बॉडी इलेक्ट्रोलाइट्स अँड देअरफॉर डिहायड्रेशन सेट्स इन. आता डिहायड्रेशन झाल्यानंतर आपल्या फिजिकल परफॉर्मन्सवर त्याचा डायरेक्ट आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. सो परत तुम्ही चेक करू शकता, खूप करोडो रिसर्च स्टडीज आहेत जे डिहायड्रेशन आणि स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीवरती केले गेले. सो अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ स्पोर्ट्स न्यूट्रिशन, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, सगळ्या अपेक्स बॉडीने सांगितलेलं आहे की डिहायड्रेशन इज द प्रोडॉमिनंट कॉज ऑफ इंजुरीज ड्युरिंग फिजिकल परफॉर्मन्स. राईट. सो जेव्हा आपली बॉडी डिहायड्रेट होते आपले डोळे कोरडे पडतात, घसा कोरडा पडतो, आपलं चेहरा लाल होतो, कान गरम होतात, पाल्पिटेशन होतं, आपण मोठा मोठा श्वास घेतो. त्याच्यानंतर आपलं कॉन्सन्ट्रेशन जातं, कन्फ्युजन, ब्लॅकआउट्स होतात बऱ्याच ऍथलीटना. काही काही वेळेला ऍथलीट असं पोस्ट एक्सरसाइज रिपोर्ट करतात की मॅडम आमचा हेडेक म्हणजे हेडेक होत होता सिव्हिअर टेन्शन पॉइंट वरती. सो सिव्हिअर हेडेक असेल, लॉस ऑफ बॅलन्स, त्याच्यानंतर कन्फ्युजन, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. वेन इट कम्स टू कार्डिओव्हॅस्क्युलर मेकॅनिझम आपला ब्लड फ्लो कमी होतो, ब्लड प्रेशर कमी होतं. सो आपलं जे वेस्ट मटेरियल आहे ते मसल्स मध्ये अक्युम्युलेट होतं, मसल्स मध्ये हीट ट्रॅप होते बिकॉज ऑफ द हाय टेम्परेचर ऑफ द बॉडी. देन आपल्याला ऑफकोर्स सगळ्या एरिया ऑफ द बॉडी गेट्स अफेक्टेड ड्यू टू डिहायड्रेशन. मी जास्त डेप्थ मध्ये नाही जात. सो आपल्याला हे सगळं जे आहे बेसिकली ते अवॉइड करू शकतो आपण. मेन प्रॉब्लेम ऍथलीटला होतो की मस्क्युलर इंजुरीज, मसल क्रॅम्प येणं किंवा मसल टेअर होणं. बऱ्याच वेळेला सिव्हिअर केसेसमध्ये ऍथलीट्सना चक्कर येते आणि ते ग्राउंडवरती पडतात बिकॉज ऑफ सिव्हिअर डिहायड्रेशन. सो हे सगळं गडबड अवॉइड करायची असेल तर आपल्याला पाणी प्यायला पाहिजे. सो आपल्याला अपेक्स बॉडीने काय सांगितलंय की एक पहिला नियम की जेव्हा पण तुम्ही एक्सरसाइज करायला ग्राउंडवर रिपोर्ट करताय, युअर बॉडी हॅज टू बी वेल हायड्रेटेड. दुसरा नियम, जेव्हा तुम्ही खेळायला सुरू करणार तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते तेव्हा तेव्हा तुम्ही पाणी प्यायला पाहिजे.
आता कबड्डी हा जो खेळ आहे, जर आपण मॅचचा विचार केला तर फर्स्ट 20 मिनिट्स यू हॅव टू प्ले कंटिन्युअसली अँड देन 5 मिनिट्स ब्रेक अँड अगेन यू प्ले फॉर 20 मिनिट्स. तर अशा वेळेला तुम्ही साईड लाईनला तुमच्या पाण्याच्या बाटल्या ठेवू शकता. जेव्हा सबस्टिट्यूशन होत आहे किंवा काही डिस्कशन होत असेल, ॲज इन वेन यू गेट ऑपॉर्च्युनिटी यू शुड सिप वॉटर. ओके, दॅट विल हेल्प यू टू स्टे हायड्रेटेड. आता आपल्याला जे इंटरनॅशनल स्टडीज आहेत त्याच्यामध्ये सांगितलंय की जर तुमचा जो स्पोर्ट आहे तो 90 मिनिटापेक्षा कमी असेल, सो कबड्डी इज 40 मिनिट्स गेम अँड 5 मिनिट्स ब्रेक, सो इट इज लेस देन 90 मिनिट्स. सो तुम्ही जर नुसतं पाणी प्यायला तरी सफिशियंट आहे असं स्टडीज मध्ये सांगितलंय. पण माझा पर्सनल आणि प्रॅक्टिकल अनुभव आहे की इंडियन ॲथलीट्स जे आहेत ते पहिले तर डिहायड्रेटेड असतात. सो कधी पण ते जेव्हा ग्राउंडवर येतात दे आर ऑलवेज डिहायड्रेटेड. when you start performing you further become dehydrated. So माझं असं सजेशन आहे की sports drink is better than plain water. Okay, I understand budget is big problem for many athletes because you have to manage so many things. तर अशा वेळेला you have to consult a sports nutritionist. ती तुम्हाला better guide करू शकते की how to take care of your budget and have sports drink. You can have ORS also, you can have plain water also. सो काही पण जे तुम्हाला सूट होत आहे, जे तुमच्या बजेटमध्ये फिट होत आहे. बट प्रॅक्टिकली स्पीकिंग स्पोर्ट्स ड्रिंक इज अ बेटर ऑप्शन देन प्लेन वॉटर टू रिहायड्रेट. अपार्ट फ्रॉम दॅट अंडरस्टँड, जेव्हा तुम्हाला डिहायड्रेशन होतं तेव्हा पुढचे 24 तास लागतात ते परत हायड्रेशन रिस्टोर करायला. सो थ्रू आउट द डे, स्पेशली जेव्हा तुमचं मॅच चालू असते, सो यू आर ट्रॅव्हलिंग, यू आर कम्पिटिंग बॅक टू बॅक, स्पेशली अटलिस्ट त्या दिवसांमध्ये तरी तुम्ही हायड्रेशनचं नक्कीच काळजी घेतली पाहिजे. So there are indirect ways to stay hydrated. Try to incorporate buttermilk, soup, coconut water in your diet. So हे जे liquids आहेत ह्यांच्यातनं जे पाणी येतं that will hydrate you. Apart from that you can have vegetable fruits with high moisture content. म्हणजे दुधी, काकडी, पडवळ, दोडकं, त्याच्यानंतर कलिंगड, सिट्रस फ्रुट्स, द्राक्ष, ह्याच्यामधनं जे मिळणारं पाणी आहे, पालेभाज्या, सगळ्या पालेभाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. सो ह्या जर पालेभाज्या तुम्ही खाल्ल्या तर दॅट वॉटर इनडायरेक्टली हायड्रेट्स यू. अपार्ट फ्रॉम दॅट इफ यू आर अ एक्सेसिव्ह स्वेटर, सो असे काही ऍथलीट्स असतात ज्यांना खूप जास्त घाम येतो, त्याला आपण एक्सेसिव्ह स्वेटर म्हणतो. किंवा काही ऍथलीट असतात जे सॉल्टी स्वेटर असतात. सो यू टेस्ट युअर स्वेट अँड यू रिअलाइज दॅट यू आर एक्सिडिंग दी सॉल्ट सिक्रिशन. सो अशा वेळेला यू कॅन हॅव ORS, स्पेशली फॉर एक्सेसिव्ह स्वेटर्स. यू कॅन हॅव ORS थ्रू आउट द डे ऑल्सो. मी माझ्या ऍथलीटला जनरली चिया सीड वॉटर रेकमेंड करते. सो यू कॅन ट्राय दॅट. सोक हाफ अ टीस्पून और 1 टीस्पून चिया सीड्स इन ग्लास ऑफ वॉटर रात्रभर, आणि सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा एम्प्टी स्टमक ते पाणी सीड सकट प्यायचं. चिया सीड्स आर हायड्रोफिलिक, सो दे होल्ड वॉटर फॉर अ लॉंगर पीरियड ऑफ टाइम. सो यू विल फील हायड्रेटेड थ्रू आउट द डे. अपार्ट फ्रॉम दॅट यू कॅन हॅव इन्फ्यूज वॉटर. सो इन्फ्यूज वॉटर मध्ये पण तुम्ही चिया सीड्स घालू शकता. ओके, so I think that's it from my side. I hope तुम्हाला presentation आवडलं, you enjoyed it, you learned something new. I would now like to conclude. मला असं सांगायचंय की हे समजून घ्या की न्यूट्रिशन हे एक सायन्स आहे. त्यामुळे ऍथलीटने घेतलेला प्रत्येक घास आणि प्यायलेला प्रत्येक घोट हा कॅल्क्युलेट केलेला असतो. सो मे बी जर आपण कधी नेक्स्ट टाइम भेटलो तर आय वुड शेअर सम ऑफ माय वर्क. त्याच्यात तुम्हाला कळेल की आय कॅल्क्युलेट ईच अँड एव्हरीथिंग व्हॉट माय ऍथलीट ईट. सो आय नो एक्झॅक्टली कॅलरी किती, प्रोटीन किती, काय. सो हे बेसिकली सायन्स आहे आणि या सायन्सला तुम्हाला टाइम द्यावा लागतो. सो यू नीड पेशन्स, परसिव्हरन्स, डेडिकेशन अँड कमिटमेंट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. न्यूट्रिशन इज लाईक अ व्हिडिओ गेम. सो स्टेज 1 झाला की स्टेज 2, स्टेज 2 झाला की स्टेज 3. सो माझ्याकडे काही काही ऍथलीट्स 8 वर्ष येत आहेत. सो नाव वी आर ऑन अ व्हेरी हाय लेवल आणि आम्ही खूप जास्त काय काय एक्सपेरिमेंट्स करतो अँड वी आर फॉलोइंग रिअली गुड एक्सपेरिमेंटिंग अँड फॉलोइंग रिअली गुड आयडियाज इन डाएट. सो तुम्हाला कमिटमेंट गरजेचं आहे, तुम्हाला पेशन्स गरजेचं आहे. ॲज लॉंग ॲज यू आर परस्युइंग कबड्डी ॲज अ प्रोफेशन, यू हॅव टू हॅव अ डाएट. सो जेवढे दिवस या प्रोफेशन मध्ये आहात तेवढे दिवस न्यूट्रिशनची तुम्हाला मदत लागणार आहे. आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने एक ऑब्झर्वेशन पब्लिश केलंय. सो इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचं असं म्हणणं आहे की यू विल नेव्हर फाइंड 2 चॅम्पियन्स फॉलोइंग सेम डाएट. यू विल नेव्हर फाइंड 2 प्लेयर्स पार्टिसिपेटिंग इन अ सेम टीम फॉलोइंग सेम डाएट. कारण न्यूट्रिशन जे आहे ते पर्सन स्पेसिफिक आहे.
राईट. सो प्रत्येक ऍथलीट नुसार त्याचं न्यूट्रिशन बदलणार आहे. सो माझं एकच रिक्वेस्ट आहे, वेन एव्हर यू नीड हेल्प इन न्यूट्रिशन, काइंडली कन्सल्ट अ क्वालिफाईड न्यूट्रिशनिस्ट and please do not follow internet or social media diets. That is not meant for each and everyone. So that's it from my side. I think आपलं presentation or a webinar is incomplete without we express our gratitude and say big thank you to frontline workers जे आपल्या कोविड साठी काम करतायत किंवा जे सायक्लोन आल्यानंतर आता रिहॅबिलिटेशन साठी काम करतायत, अशा सगळ्या फ्रंटलाईन हिरोजना बिग थँक्यू फ्रॉम आवर साइड. आणि आय वॉन्ट टू मेन्शन अबाउट डायटिशियन्स, कारण मी न्यूट्रिशन प्रोफेशन मधनं आहे. सो माझे फ्रेंड्स आहेत, माझी बहीण आहे, माझे कलिग्स आहेत जे दररोज हॉस्पिटलमध्ये जात आहेत आणि आपल्या पेशंटला न्यूट्रिशियस मील्स देत आहेत. सो आय वॉन्ट टू से big thank you to all the clinical nutritionists and dietitians who are working in hospital. Thank you to all the participants for your patient hearing. Now you can ask me questions. So now I'll stop the share. कोणाला क्वेश्चन विचारायचे असतात तर निश्चित विचारू शकता आपण. Hi ma'am, I'm Rohan Sutar. I'm kabaddi player. Okay. Hi. Ma'am, please you can show pre and post chart, meal chart. Okay. प्री अँड पोस्ट का, हे मी जस्ट सजेशन केलंय, नॉट नेसेसरी तुम्हाला हेच खायला पाहिजे. तुम्हाला दिसतंय का? Yes, yes. हा. सो दिस इज माय सजेशन. प्रत्येक माझा ऍथलीट वेगवेगळं खातो डिपेंडिंग अपॉन युअर फॅमिली न्यूट्रिशन हिस्ट्री, की तुमच्या घरी काय बनतंय. सपोज तुमच्या घरी जे बनतंय अकॉर्डिंगली आय विल ऑर एनी अदर न्यूट्रिशनिस्ट विल प्रिस्क्राईब यू प्री अँड पोस्ट. सो हे प्री आहे. जर तुम्ही ब्रेकफास्ट करणार असाल ऍज अ प्री, सो तुम्ही 8 वाजता खाणार आहे आणि तुमची 12 वाजता मॅच आहे फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही पोहे खाऊ शकता, तुम्ही उपमा खाऊ शकता, त्याच्याबरोबर तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता, तुम्ही दूध पिऊ शकता, और यू कॅन हॅव ओट्स आणि मिल्क. ओट्स, मिल्क आणि फ्रूट इज अ बेस्ट ऑप्शन वेन यू आर ट्रॅव्हलिंग. सो तुम्ही पुण्यात राहताय आणि तुम्ही सपोज चिपळूणला कम्पीट करायला गेलाय, और तुम्ही औरंगाबादला गेलाय. सो इन दॅट सिच्युएशन आपल्याला घरचं खाणं अवेलेबल नाहीये. सो यू कॅन कॅरी ओट्स, मिल्क आणि फ्रुट्स विथ यू अँड हॅव दॅट एज अ प्री एक्सरसाइज और प्री मॅच मील. Okay ma'am, thank you. Hi ma'am, I am Akhilesh. येस, हाय, बोला. Ma'am, I am an athlete, long run athlete. What I can do diet for? लॉंग रन म्हणजे लॉंग डिस्टन्स म्हणजे काय? 1500 काय, कुठल्या कॅटेगरी? 5,000 and 5,000 meter. 5,000 meter track and field. 5,000. 5,000 मीटर ट्रॅक अँड फील्ड, राईट? ओके ओके. सो ऍक्च्युली मी काय खाऊ हा प्रश्न फारच मोठा आहे, कारण जसं मी म्हटलं हे सगळं तुम्हाला खावं लागणार आहे, पण ऍज पर युअर स्पोर्ट. सो आय वुड से की तुमच्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट चांगले असले, क्वालिटी प्रोटीन हे इम्पॉर्टंट आहे. हायड्रेशन इज इक्वल इम्पॉर्टंट, सो यू कॅन ट्राय दॅट एज वेल. I think you have to consult some nutritionist for personalized diet plan. It's very difficult for me कारण आजचा टॉपिक आहे कबड्डी. You are asking me about track and field, so हे खूपच डिफरंट झालं. Okay. Thank you. Excuse me, ma'am. Yes. आमच्या पुणे जिल्हा Myself, प्रवीण भाऊ एक मिनिट. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाहक योगेशजी यादव हे तुम्हाला क्वेश्चन विचारू इच्छितात. योगेश सर, विचारा तुम्ही. योगेश सर, आवाज येतोय माझा? हा प्रवीण, विचारा तुम्ही प्रश्न तोपर्यंत. हा विचारा, पुन्हा क्वेश्चन विचारायचं विचारा मॅडमला. विचारा क्वेश्चन मॅमला. Hello.
Hello. Yeah, Tai, this is Aishwarya. Actually, to Hi, Aishwarya. many people are requesting you to show post meal slide. Post meal slides. Okay. Yes. Sir, please enable share screen. ओके सर, थँक्यू. बऱ्याच लोकांना पोस्ट मील दिसलं नाही आय गेस. सो मी ऐश्वर्या मेन्यू शेअर करू का? No, actually, somebody named Kirti wanted that. So if you could ask her directly. ओके. आता दिसतंय का पोस्ट मील? हो. ओके. मी हे ऑफ करतो. एक मिनिट. या. ज्याला कोणाला दिसलं नाहीये तर हे पोस्ट मीलचा स्लाइड आहे. सागर सॉरी माझं नेट अचानक मध्ये गेलं होतं. बरोबर. एकच मिनिट तुमचं कॉन्टॅक्ट करून देतो सर मी. अपूर्वा मॅम, माझा आवाज येतोय? येस सर. हा सर, आमच्या पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्य योगेशजी यादव सर थोडेसे नेटच्या प्रॉब्लेममुळे थोडेसे मध्यंतरी हे झाले. तर आता ते आलेले आहेत, त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. तर योगेश सर बोला तुम्ही. मॅडम, प्रश्न असे नाही आहेत, पण कबड्डी खेळामध्ये बरेचसे आता कोचेस पण इथे आहेत, काही खेळाडू सुद्धा आहेत, ते बाहेरचे सप्लिमेंट घेतात. आहे सॉरी. सप्लिमेंट प्रत्येक जण प्रत्येकाचे काही ना काही खेळाडूंना देत आहेत, ते स्वतः घेत आहेत. तर त्यांना फक्त असं माहिती द्यायला पाहिजे, किंवा तुमच्या कसं असतं की सोनाराने कान टोचले, काही खेळाडू कोचेस ऐकत नाहीत, बाहेरच्या बाहेर न्यूट्रिशन घेतात. पण कन्सल्टिंग सगळ्यात महत्वाची जी कन्सल्टिंग आहे, कारण कन्सल्टिंग झाल्याशिवाय मी सुद्धा एक न्यूट्रिशन आहे, मी माझं क्लब पण आहे, मी हर्बलाइफ न्यूट्रिशनचं काम करतो. गेली 6 वर्ष मी त्याच्यामध्ये आहे. आणि तुमच्याकडून आज चांगलीच माहिती मिळाली आहे मला पण, की प्रत्येक कुठलाही शिकणं गरजेचं आहे, प्रत्येकाने शिकणं गरजेचं आहे. आपल्याला न्यूट्रिशन तुम्ही आहात, अजून खूप जण रेड न्यूट्रिशनचं काम करतात, पण तुमच्या वाक्यात काही एकदम मराठी भाषेत आणि सोप्या पद्धतीनं बऱ्याच लोकांना आता माहिती मिळाली आहे. मला सुद्धा काही गोष्टी त्यातून अजून शिकायला मिळाल्या आहेत. तर मी स्वतः शिकतच असतो, आणि शिकणं फार महत्वाचं आहे, आणि आपल्या शिकण्याला दुसऱ्याला देणं महत्वाचं आहे. त्याकरता मी आता फक्त एवढं सांगेन, सागर खळदकर जो हा कार्यक्रम राबवतोय, हा खूप चांगल्या प्रकारे राबवतोय, की जेणेकरून खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना ही माहिती मिळते. तर पहिलं सागरचं मी अभिनंदन करतो, आणि त्याला शुभेच्छा पण देतो, की खूप असे कार्य करत राहा. आम्ही पाठीशी आहोत 100%. आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे मी तुमचंही स्वागत करतो, आणि आभार मानतोय. थोडक्यात एवढंच आहे, की आता तुम्ही हायड्रेट, सगळ्यात महत्वाचं आपल्या कबड्डीमध्ये, म्हणजे आम्ही एवढ्या वर्ष खेळत होतो, आता कोचिंग मध्ये आहे, मी स्वतः NIS केलेला आहे. आपल्याला अभ्यासक्रम न्यूट्रिशन मध्ये खूप कमी मिळतोय खेळाडूंपर्यंत, आणि हा पोहोचला पाहिजे, जेणेकरून परफॉर्मन्स वाढणार आहे. म्हणजे आपले नुसतेच खेळाडू ऍथलेटिक्स, खाणं हा पार्ट खूप वेगळे, आणि कोचेस हा पार्ट खूप वेगळा आहे. कोचेस जेवढा तुम्हाला वर्कआउट देतो त्या पद्धतीने तुम्ही इंटेक गेलं पाहिजे. तुम्ही आता थोडक्यात माहिती सांगितली, की आपल्याला कसं होतं की हा थोडासा कार्यक्रम असतो, अर्ध्या तासात ह्या गोष्टी होऊ शकत नाही. सागरजी, त्यांना पुन्हा एकदा ग्राउंड वरती बोलवा, आणि ग्राउंड वरतून त्यांना थोडीशी माहिती जास्त घ्या, की माझा वर्कआउट अशा पद्धतीने चालतो, आणि थोडक्यात त्यांची पण तुम्हाला माहिती देतील असं नाही. तर जर वर्कआउट ज्या पद्धतीने आपलं त्या पद्धतीने खेळाडूंपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. कारण आपले खेळाडू स्ट्रेंथ एक्सरसाइज करतात, आणि घरी जाऊन काय खातायत, चपाती भाजी खातायत. त्यावेळेस जर त्यांना थोडं चिकन मिळालं तर त्यांचे प्रोटीन भरून निघेल, म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स वाढेल. थँक्यू मॅडम, आपण खूप माहिती दिली आहे. मी आता बोलायचं कारण एकाने 5,000 रनिंग करतोय, आणि तो तुम्हाला डाएट विचारतोय की मी काय करू. 100% तो जे प्रॅक्टिस आहे त्या प्रॅक्टिस प्रमाणे तू मॅडम आजचे दिवस सांगते, तो उद्या तुझी प्रॅक्टिस दुसरी असेल तर मॅडम तुला सांगताना परत थोडंसं चेंज होणार आहे. कारण हा न्यूट्रिशन पार्ट रोज प्रत्येक गोष्टीला चेंज होत असतो. मॅडमने सांगितलं आहे सगळ्या खेळाडूंना, आणि त्यांना पर्सनली तुम्ही जाऊन त्यांचं जे काय असेल कन्सल्टिंग तुम्ही पर्सनल घ्यावे, असं माझी इच्छा आहे.
कारण पर्सनल गेल्यावरती तुम्हाला त्याचे डीप मध्ये माहिती मिळते. कारण कुठलाही न्यूट्रिशन हा थोडा पार्ट नाहीये तुमचा. जोपर्यंत त्यांनी परफॉर्मन्स आता सांगितलं, कारण परफॉर्मन्स जर टिकवायचा असेल, आज तुझं ह्या डाएट मध्ये एवढा परफॉर्मन्स आहे, पुढच्या डाएट मध्ये तुला परफॉर्मन्स वाढवायचा असेल तर तुझ्या डाएट मध्ये पण चेंज आहे. तुम्ही पर्सनली त्यांच्याशी कन्सल्टिंग करा, कारण कन्सल्टिंग फार महत्वाची न्यूट्रिशन मध्ये. आपण व्यायाम सगळ्या प्रकारचे घेऊ शकतो, पण 80% न्यूट्रिशन आणि 20% व्यायाम हा सगळ्यात महत्वाचा थम आहे. म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये हा थम आहे की 80% न्यूट्रिशन आणि 20% व्यायाम. बरोबर आहे मॅडम? येस 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 सर. थँक्यू मॅडम, थँक्यू सागरजी. आणि अशाच काही गोष्टी आहेत. मला आज न्यूट्रिशनचं होतं, मला ऐकायला मिळालं. मॅडम तुमचं मनापासून पुणे जिल्ह्यातर्फे, आमच्या उत्कर्ष क्रीडा संस्थेतर्फे तुमचं धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. कुणाला क्वेश्चन असेल विचारा मॅडमला. Good afternoon, ma'am. This is Siddharth. हॅलो. येस Sir, विचारा सिद्धार्थ. just I want to confirm you that you earlier you told that after any exercise we are having a 30 minutes a period that which we need to recover our body. So you are suggesting like in non-veg eggs or that fish. So you can suggest any supplements for that like whey protein or anything else. ओके, सो प्रॉब्लेम सप्लिमेंटचा एवढाच. आय डोंट नो द एज ग्रुप ऑफ द ऑडियन्स. जनरली सप्लिमेंट जे आहेत त्या प्रेफरेबली 18 वर्षाच्या वर घेतल्या पाहिजेत, कारण इंडियात ज्या कुठल्याही प्रोटीन सप्लिमेंट्स आहेत त्या सगळ्या अडल्ट पॉप्युलेशन साठी आहेत. सो इफ यू रीड ऑन अ लेबल इट्स रिटन दॅट इट्स फॉर अ हेल्दी अडल्ट. जर तुमचं वय 18 पेक्षाच्या वर असेल तर तुम्ही एक्सरसाइज झाल्यानंतर वे प्रोटीन घेऊ शकता. दॅट्स अ गुड ऑप्शन. सो यू कॅन हॅव वे प्रोटीन विथ फ्रुट्स or you can have whey protein with some kind of carbohydrate. कारण आपल्याला एक्सरसाइज झाल्यानंतर मसल सिंथेसिस करायचं आहे तर वी रिक्वायर्ड कार्बोहायड्रेट. जर आपण फक्त प्रोटीन घेतलं तर ते प्रोटीन बर्न होणार आहे, त्याचा मसल नाही होणार आहे. सो वी रिक्वायर्ड कार्बोहायड्रेट विथ प्रोटीन, सो दॅट प्रोटीन कॅन कम फ्रॉम वे, एग, चिकन, पनीर, मिल्क, अँड कार्बोहायड्रेट कॅन बी इन फॉर्म ऑफ फ्रुट्स, ब्रेड और पोटॅटो, असं काही पण तुम्ही घेऊ शकता. Okay. Now, ma'am, there is a second question. In between the match, you said you can, for dehydration, you can take water. So, can we take BCAA? So, it is good that we take in pre-workout or during workout? When it comes to PCAA, we have very confusing research. So, काही research studies म्हणतायत की for muscle recovery, whey protein is better than BCAA, because जेव्हा तुम्ही पूर्ण essential amino acids as a whole घेता, as a group घेता, it gives you better result. So I generally never recommend BCAA. So if it suits you, it's up to you. But during exercise, what you need is carbohydrate more than protein to protect your, to maintain your blood glucose, and especially जो central nervous system, म्हणजे जो brain चा fatigue असतो, that if you want to delay, then you require a carbohydrate. त्यामुळे BCAA हे जर तुम्ही, आय थिंक आय विल सजेस्ट गो विथ वे प्रोटीन पोस्ट एक्सरसाइज. दॅट इज मच बेटर देन BCAA ड्युरिंग. सो ड्युरिंग यू कॅन हॅव स्पोर्ट्स ड्रिंक. कार्यक्रमाचा आपले 3 मिनिटं राहिलेले आहेत, पुन्हा जॉईन व्हायचे आहे. कार्यक्रम समाप्त होणार आहे. मॅडमने आपल्याला 2 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे, तर चालेल ना मॅडम? बऱ्याच जणांचे क्वेश्चन आहेत. हो चालेल. ओके, थँक्यू मॅम. फार तुमच्याकडे जोश आहे, पेशन्स आहे. ओके, अभिजित दुबेला क्वेश्चन विचारायचा आहे तुम्हाला. ओके. अभिजित, आवाज येतोय माझा? ओके, आवाज जात नाही त्याच्यापर्यंत. कोणाला आणखी काय क्वेश्चन असतील तर विचारा. Hello ma'am, myself Rohan Salunke. Hello. Yes, can you hear me, ma'am? Yes, I can hear you. Ma'am, how should we take the protein intake per day? Means per our weight, means calculation. Generally, the recommended dietary allowance, that is the basic protein intake, is 1 gram of protein per kg body weight. So if you are a 50 kg athlete, you have to basically take 50. That is the basic requirement. पण जर तुम्हाला पुढचं, आता
ऑफकोर्स स्पोर्ट्स प्लेअरच्या रिक्वायरमेंट ह्या कॉमनर पेक्षा जास्त आहेत. सो 1 ग्रॅम पर केजी बॉडी वेट इज फॉर ऑल ऑफ अस. बट वेन इट कम्स टू स्पोर्ट्स पर्सन, दे हॅव टू ईट एक्स्ट्रा. आता ते एक्स्ट्रा किती आहे दॅट डिपेंड्स अपॉन द टोटल मसल मास यू हॅव. तर तुम्हाला जर माहिती असेल तुमचं मसल मास किती आहे, किती % आहे, तर then I will be able to guide you better. You can have 1.2, you can have 1.5, you can have 1.7 also. But not go beyond 2 grams. So 2 grams ही maximum limit आहे. त्याच्यापेक्षा जास्त नका घेऊ. त्याच्या खालीच तुम्ही काहीतरी, you can adjust. So 1.5 is also good. If you are in a competition phase, you can have 1.5 to 1.7 grams per kg body weight. Yes, thank you, ma'am. I think we should end meeting and rejoin कारण संपत आलंय. येस मॅम, आपण परत एक रिजॉईनिंग करू सगळे. ओके रिजॉईनिंग करू.